शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंनी खदखद व्यक्त केली आहे आणि ही खदखद व्यक्त करताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केलाय। भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीवेळी आपण अजित पवारांना सांगितलं होतं। पक्षातून दूर करण्यासाठी अजित पवारांविरोधात पक्षांतर्गत रचलेलं षडयंत्र आहे याची देखील कल्पना अजित पवारांना दिली होती असं धनंजय मुंडे म्हणतात। मात्र काहीही होत नाही असं म्हणत अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीचा निर्णय घेतला आणि या सगळ्या घटनेचे सुनील तटकरे साक्षीदार आहेत असं धनंजय मुंडे म्हणतात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा, त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? अश्विन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या 2 दिवसीय अधिवेशनात धनंजय मुंडेंना आज काही वेळापूर्वी भाषण केलं आणि भाषण करताना त्यांना काही महत्त्वाचे गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळालं। त्यांना स्पष्टपणे म्हटलं की पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजित पवारांना सांगत होतो की तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, पहाटेचा शपथविधी घेऊ नका, कारण तुम्हाला पक्षातून दूर करण्याचं हे पक्षांतर्गतच षडयंत्र रचलं जाते आणि त्यासाठी मी अजितदादांच्या पायाही पडलो होतो। मात्र तेव्हा अजित पवार म्हणाले होते की या सगळ्याला काही होत नाहीये, आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, आपण शपथ घेतली पाहिजे आणि ही सगळी घटना घडत असताना या घटनेला सुनील तटकरे साक्षीदार होते असंही त्यांना म्हटलेलं आहे आणि ते कदाचित तेव्हापासूनच पक्षातून अजित पवारांना दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं असंही त्यांना या निमित्तानं म्हटलेलं आहे। एकंदरीतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे अंगुली निर्देश करताना थेट शरद पवारांकडे त्यांना या अंगुली निर्देश केलेले आहेत आणि त्यांच्याकडून कुठेतरी अशा पद्धतीच्या घडामोडी घडत होत्या असंही त्यांचं म्हणणं आहे। अश्विन, निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।